नवी मुंबईच्या भाजपाच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेश पाटील यांची अखेर नियुक्ती झाली। नवी मुंबईच्या राजकारणामध्ये दोन गट आहे। अखेर ताईंनी बाजी मारत राजेश पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पद देण्यात आलं आहे। सर, आज तुम्ही पदभार स्वीकारलेला आहे। आगामी काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, कशा पद्धतीने राजकीय रणनीती आखली जाणार आहे? भारतीय जनता पार्टीची आता जबाबदारी माझ्यावर आलेली आहे। ती जबाबदारी मी चांगल्या प्रकारे पार पाडेन आणि ते पार पाडत असताना मला स्वतःला विश्वास आहे। गेल्या आम्ही 10-12 वर्षापासून या ठिकाणी जे काम करतो त्याच्यामध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टीचा अंदाज आलेला आहे आणि मोठ्या कार्यकर्त्यांची संच असलेली पार्टी आहे, अनुभवी कार्यकर्त्यांचा संच असलेली पार्टी आहे। आणि भारतीय जनता पार्टीची आपली जी रचना आहे आमची ती बूथ स्तरापासूनची आहे। 50 प्रमुख, बूथ अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, नंतर मग वेगवेगळे प्रकोष्ठ मोर्चे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या मांडणीमुळं आमचा ऑलरेडी मतदारांपर्यंत संपर्क आहे। आमचे मंत्री महोदय सन्मान्य गणेश नाईक साहेब आहेत, ते कामं करतात। पण नवी मुंबईच्या राजकारणामध्ये ताई आणि दादा असे दोन गट आहेत, नेमकी तुमचा गट कुठला नेमकी? असं तुम्हाला वाटतं? असं काही नाही। आताच आमदारांनी भाषण केलं, काय केलं? जेव्हा संघटनात्मक काम करायचं असतं त्यावेळेला त्यामध्ये कुठलाही वैयक्तिक द्वेष नसतो। त्याच्यामुळं मी जे अनुभवते, मी जे पाहतोय त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा वाद मी कुठे पाहिलेला नाही जेव्हा पक्ष म्हणून काम करतो। पण या दोघांना घेऊन आगामी काळामध्ये निवडणूक लढवाय दादांना भेटलो, कालच रात्री मला वेळ दिली होती, भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचे मार्गदर्शन घेणार, मंदाताईंचं मार्गदर्शन घेणार। अनेक ज्येष्ठ माझी पदाधिकारी आहेत, ते देखील तोडीस तोड देणारे कार्यकर्ते आहेत, त्यांची देखील त्या ठिकाणी मी मदत घेणार। त्याच्यामुळं आमच्या इथे कुठल्याही प्रकारचा वाद नाही। जेव्हा पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करतो त्यावेळेला आमदार मंदाताई म्हात्रे असतील, आमचे मंत्री सन्मान्य गणेश नाईक साहेब असतील, आमचे संजू नाईक साहेब असतील, सगळे नेतेगण त्या ठिकाणी एकाच व्यासपीठावर पक्षाचं म्हणून त्या ठिकाणी काम करतील आणि महापालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ। सर, पण आज पदग्रहण केल्यानंतर नाईक समर्थक जे आहे, माजी नगरसेवक, तेही कुठे उपस्थित दिसताना येत नाही। कुठेतरी नाराजी नाईक समर्थकांमध्ये आहे का? पहा, कोणाला काय काम असेल, कोणाला काय काम नसेल, हे आता आपण कॅल्क्युलेशन नाही मांडू शकत। परंतु सगळे मंडळाध्यक्ष जे संपूर्ण नव्या मुंबईचे आहेत, ज्यांची नवनियुक्ती झाली, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, ते जबाबदारीनं कार्यकर्त्यांचं या ठिकाणी उपस्थित राहिले। त्याशिवाय आता माझी महापौर आहेत किंवा अनेक माझी नगरसेवक आलेत। आता नाईक समर्थक कुठे दिसते नाही, कुठे नाराजी नाट्य? नाईक समर्थक आणि मंदाताई समर्थक असा विषय नाही। इथे नगरसेवक आहे तो महापालिकेच्या आमच्या नगरीचा आहे, भारतीय जनता पार्टीचा आहे। त्याच्यामुळं कोणी राजेश पाटील हा कोणाचा नाही, बीजेपीचा आहे। आम्ही सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कमिटेड कार्यकर्ते आहोत। आमच्याकडं ह्या गटाचा, त्या गटाचा, ह्या व्यक्तीचा, त्या असा विषय नाही। आमचे नेते आहेत, आदरणीय नेते आहेत, मंत्री महोदय, त्यांनी मला काल वेळ दिली, मी गेलो, मला मंदाताईंनी बोलवलं, मी जाणार। आमचे जे नेते आहेत त्या नेत्यांच्याकडे आम्ही जाणार। आमच्याकडे गटतट नाही, आमच्याकडे व्यक्तिपूजा होत नाही, आमच्याकडे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीची। शेवटचा प्रश्न, आगामी काळामध्ये महानगरपालिका निवडणूक महायुती लढवणार, भाजपचा महापौर होणार का? महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होणार, पण महायुती म्हणून आज आम्ही आहोत, परंतु भविष्य काळामध्ये त्या रचनेमध्ये मी नसेन, त्या रचनेमध्ये वरिष्ठ असतील, नेतेगण असतील, ते नेते वरिष्ठ लेवलवर जे ठरवतील त्यांच्या निर्णयानुसार आम्ही या ठिकाणी जाऊ। पण निश्चितपणे तुम्हाला सांगतो, महापौर भारतीय जनता पार्टीचाच असेल। हे होते राजेश पाटील यांनी सुद्धा सांगितलं, नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचाच महापौर होईल असं ते ठासून सांगितलंय। कॅमेरामन अजित साधवसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।